आणि विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता लवकर सोडवा। शिंदे गटाचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी हायकोर्टाला विनंती केली आहे। तातडीच्या सुनावणीसाठी बाजोरिया यांनी हायकोर्टाला विनंती केली आहे। मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठानं येत्या 23 ऑगस्टला यावर सुनावणी घेण्याचं निश्चित केलंय। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी 12 आमदार नियुक्ती प्रकरणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अमेय, या संदर्भात ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी मूळ याचिका दाखल जरी केली असली तरी या प्रकरणी आता शिंदे गटाच्या नेत्यांनी आता हायकोर्टाकडे या प्रकरणी तातडीच्या सुनावणीसाठी विनंती केली आहे। गोपीकिशन बाजोरिया यांनी आज सकाळी ही याचिका आपली कोर्टापुढे सादर केली आणि त्यावर येत्या 23 तारखेला सुनावणी घेण्याचं हायकोर्टाने निश्चित केलंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री विरुद्ध राज्यपाल हा जो संघर्ष उभ्या देशानं पाहिला, उद्धव ठाकरे विरुद्ध तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकमेकांच्या विरोधात जवळपास बंड पुकारलं होतं आणि संपूर्ण राज्याचं लक्ष त्यावेळी या निर्णयाकडे लागून राहिलेलं होतं। अखेरीस जाईपर्यंत कोश्यारींनी या 12 आमदारांची काही नियुक्ती केली नाही। त्यानंतर सरकार बदललं। सरकार बदलताच जे नवीन महायुतीचं सरकार आलं त्यांनी या संपूर्ण यादीला स्थगिती दिली, जी 12 नावं सुचवलेली होती राज्यपालांकडे। त्यानंतर नवे राज्यपाल आले, त्या राज्यपालांकडे नव्या सरकारनं आपली नवीन 12 लोकांची यादी दिली, परंतु हे प्रकरण तोपर्यंत हायकोर्टात आलं होतं आणि हायकोर्टात हे प्रकरण न्यायपीठ असल्यानं ही निवड कुठेतरी रखडलेली आहे। या सरकारचा आता काही थोडे शिल्लक आहेत, त्यामुळे नवीन विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वी या आमदारांची नियुक्ती करावी यासाठी आता शिंदे गटाच्या वतीनं हायकोर्टाकडे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे येत्या महिन्याभरात यावर निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आगामी विधानसभा निवडणुका होण्याआधी विधान परिषदेच्या 12 आमदारांचा प्रश्न निकाली निघावा अशी विनंती गोपीकिशन बाजोरिया यांनी हायकोर्टात केली आहे। तर तातडीच्या सुनावणीसाठी गोपीकिशन बाजोरिया यांनी हायकोर्टात विनंती केली आहे। विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा गुंता लवकर सोडवावा अशी त्यांची विनंती आहे। भगतसिंग कोश्यारी हे ज्यावेळी राज्यपाल होते त्यावेळी महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोश्यारी असा संघर्ष बऱ्याच मुद्द्यांवरती झाला। त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा होता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा। भगतसिंग कोश्यारी यांची टर्म संपेपर्यंत त्यांनी 12 आमदारांची नियुक्ती केली नाही। त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात आलं आणि आता हायकोर्टात याची तातडीची सुनावणी व्हावी अशी विनंती गोपीकिशन बाजोरिया यांची। स्वतः गोपीकिशन बाजोरिया आपल्या सोबत आहेत। सर नमस्कार, काय भूमिका आहे तुमची, काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की विधान परिषदमध्ये अगोदर 76 सदस्य असतात, त्यापैकी 12 सदस्य मागील 3 वर्षापासून प्रलंबित पडलेले आहेत। तर सभागृहामध्ये अनेक निर्णय घेण्यामध्ये प्रॉब्लेम येतात। तर हायकोर्टामध्ये प्रकरण तातडीने मार्गी लावावा आणि शासनाने 12 MLCची निवडणूक नव्हे, अपॉइंटमेंट आहे ती राज्यपालांनी तातडीने करावी। आभार आपले। आपण एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।